नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण वेगळ्या पद्धतीने वाटाण्याची उसळ बनवूया। इथे मी मटारच्या उसळीसाठी अर्धा किलो मटार घेतलेला आहे, असा सोलून, आणि याच्यात एक बटाटा असा साल काढून बारीक फोडी करून घातलेले आहेत। वाटण्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या, मीठ, कोथिंबीर, जिरे, लसूण आणि आलं घेतलेलं आहे। अर्धी वाटी खोबरं घेतलेलं असं किसून, आणि रसा थोडासा घट्ट आणि मिळून यावा म्हणून अर्धी वाटी कूट घेतलेला आहे। फोडणीसाठी मी मोहरी, जिरे, हळद, हिंग, कढीपत्ता आणि वर भाजी झाल्यानंतर भाजीवरती घालण्याकरता कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ती बारीक। सगळ्यात पहिला आपण मटार आणि बटाटा निथळायला ठेवू। आता हे वाटण वाटताना एक लक्षात ठेवायचं, सगळं वाटण बरोबर एकत्र नाही वाटायचं। अगोदर मिरच्या, आलं, लसूण आणि मीठ घ्यायचं। हे सगळं बारीक झालं की मग खोबरं घालणार आहे मी। असे मिरची बारीक झाली की थोडीशी की खोबरं घालायचं। थोडंसं पाणी घालून खोबरं चांगलं बारीक करून घेऊ। वाटण असं चांगलं बारीक झालेलं आहे। आता यावेळेस यामध्ये कूट घालू। कूट जास्त नाही घालायचा, कुटामुळे सगळं त्या रश्याची चव बिघडते। आणि कोथिंबीर, थोडंसं पाणी घालते। अशा पद्धतीने आपले हे वाटण वाटून झालेलं आहे। आता आपण मटार फोडणीला घालू। कढई तापलेली आहे, फोडणीसाठी मी तेल घालते। तेल तापलेले आहे, आता मोहरी घालते, जिरे, हिंग, कढीपत्ता, हळद। आता याच तेलात वाटाणा आणि बटाट्याची फोडी घालून चांगला परतून घेऊ। आता वाटाणा चांगला परतून झालेला आहे। आता मी हे वाटण घालते। वाटण आपण 1-2 मिनिट चांगलं असंच आपण शिजून देऊ आणि मग थोडंसं पाणी घालू। ही भाजी करायला अत्यंत सोपी आहे आणि आता सगळ्यांचे उपवास सुरू होतील, तर कोणी कांदा लसूण खात नाही, तर ही भाजी अत्यंत सोपी करायला। यात लसूण नाही घातला तरी पण चालतो। आता थोडंसं पाणी घालते आणि आता ही भाजी आपण चांगली शिजून देऊ। आता आपण आपला वाटाणा आणि बटाटा शिजला की बघू। बटाटा आणि वाटाणा दोन्ही शिजलेला आहे। आता मी गॅस बंद करते आणि ही भाजी एका भांड्यात काढून घेते। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली ही भाजी तयार झालेली आहे। ही भाजी चपाती, भाकरी आणि पुरी बरोबर पण छान लागते। काही चवीत बदल म्हणून ही भाजी करायला अगदी सोपी आहे, तर तुम्ही नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।